हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज ना आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कटचं परफेक्ट पूर्ण स्टिचिंग म्हणजे पूर्ण शिलाई. ठीक आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या तुमच्या लक्षात राहतील. आता फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा ह्याच्यावरती व्हिडिओ आपले झालेले आहेत, पण तरीसुद्धा तुम्हाला फिनिशिंगमध्ये प्रिन्स कट ब्लाऊजचा फ्रंट नेक कसा तयार करायचा हे आपण बघणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू करा. चला, पहिला अगोदर प्रिन्सची जी कटोरी असते ती समोरासमोर व्यवस्थित ठेवून घ्यायची. अगोदर मेन ब्लाऊज पीस उलटं ठेवायचं, त्यावरती अस्तर ठेवायचे. आपण आतमधल्या साईडकडून अस्तर जोडत असतो, तो उलट्या साईडकडून तसंच ठेवून आपल्याला व्यवस्थित अशी प्रिन्सची कटोरी जोडून घ्यायची आहे. एक जोडून झाली, आता दुसरी पण जोडून घेते. अशा पद्धतीने आपण प्रिन्सेसची कटोरी जोडायची आहे. आता एक दोन ताईच्या कमेंट होते की ताई फिनिशिंग व्यवस्थित येत नाही, काय करावं सांगा ना. तर ताईंनो, फिनिशिंग येण्यासाठी तुम्हाला खूप वेळ जातो. आपल्याला लगेचच फिनिशिंग हाताला बसते किंवा येते असं नाही, पण तरीसुद्धा जितकं प्रयत्न होतील तितके मी तुम्हाला छान असे शिकवण्याचा प्रयत्न करत असते. कारण तुमच्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या तुमच्या लक्षात राहाव्या आणि त्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करून तुमचं फिनिशिंग सुंदर असं यावं. आणि फिनिशिंग छान येण्यासाठी परफेक्ट कटिंगसुद्धा लागतं, तितकंच महत्त्वाचं आहे. तितकं तुम्ही कटिंग छान करताल तितकंच तुम्ही फिनिशिंगसुद्धा छान येईल. तुमचं ब्लाऊजचं जे काही फिनिशिंग असतं ते तुमचं व्यवस्थित येण्यासाठी कटिंगपासूनच सुरुवात होते. तर बघा, आता माझं प्रिन्सेसची कटोरी रेडी झालेली आहे पूर्ण जोडून. आता आपण साईड पॅटर्न म्हणजेच हुकलूक पॅटर्न आपण जोडून घेऊया. अशा पद्धतीने आता मी व्यवस्थित उलटं ब्लाऊज मेन ब्लाऊज पीसचं उलटं ठेवलेलं आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण अस्तर जॉईंट करून घेणार आहोत मेन ब्लाऊज पीसला. ठीक आहे, तर बघा आता इथं ह्याच्यावरती मी व्यवस्थित ठेवून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी याच्यावरती ठेवून घेतले आणि मी व्यवस्थित सगळ्या साईडकडून आहे ना, म्हणजे सगळीकडूनच अशा पद्धतीने टीप मारून घेते. आता अगोदर आपल्याला फक्त पाव इंच सोडून अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. जी अस्तरची टीप असते ती आपल्याला एकदम साईडला मारायची असते, पाव इंच अंतरावरती. आणि आपण शिलाई मार्जिन प्रत्येक पार्ट जोडण्यासाठी अर्धा इंच घेत असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने माझा साईड पॅटर्नसुद्धा रेडी झालेला आहे. पूर्ण अस्तर वगैरे जॉईंट करून दोन्ही पण पार्ट आपले दोन्ही साईडचे जोडून झालेले आहेत. आता इथं काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीने प्रिन्सेसची कटोरी घ्यायची, एक साईडची घ्यायची, त्याच्यावरती एक साईड ज्या साईडची कटोरी घेतलेली आहे त्याच साईडचं प्रिन्सेस पार्ट घ्यायचा आहे. म्हणजे जो आपला हुकलूक पॅटर्न असतो तो साईड पॅटर्न तो घ्यायचा, त्याच्यावरती व्यवस्थित ठेवायचे. मुंड्याच्या साईडकडून आपल्याला खालीपर्यंत प्रिन्सेस कटोरी व्यवस्थित जोडून घ्यायची आहे. बघा, तुम्ही जसं आपण कटिंग केलं होतं तसंच फिनिशिंगसुद्धा आलेलं आहे. अगदी योग्य फिनिशिंगमध्ये ही अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेसची कटोरी साईड पॅटर्नला जोडून घ्यायची आहे, जेणेकरून पप येण्यासाठी मदत होते. जसं आपण आकारामध्ये ती कटोरी कट केलेली असती तशाच आकारामध्ये जर ती जोडली तर पप खूप छान येतो. पाहू शकता तुम्ही, मस्त असा पॉईंटमध्ये पप आलेला आहे. जर तुमच्या तिथं पप येत नसेल तर तुम्ही अजून तिथं टक्स पुढे देऊ शकता. पुढे सांगते, अशा पद्धतीने इथं पूर्ण लेवलमध्ये करून घ्यायचं. जसं तुम्हाला मी कटिंगमध्ये सांगितलं होतं, खालच्या साईडने आपल्याला थोडंसं लेवलमध्ये अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. तसं मी करून घेतलं आणि त्याच्यावरती एक पॅटर्न एक साईडचा घेतलेला आहे, त्याच्यावरती मी एक साईडकडून खाली पट्टी टाकली आणि अशा पद्धतीने त्याला फिनिशिंग दिलेलं आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा सेम पद्धत करायची आहे आणि दोन्ही पण पार्ट आपले दोन्ही साईडचे जोडून घ्यायचे आहेत, म्हणजे तयार करून घ्यायचे आहेत. तर बघा, इथं अशाच पद्धतीने मी दोन्ही पण पार्ट माझे तयार करून घेतलेले आहेत. जितकं शक्य होईल तितकं आपल्याला फिनिशिंगवर फोकस करायचा आहे. जर तुम्ही नवीन असाल तर फिनिशिंगमध्ये लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर बघा आता इथं माझे ना पार्ट जोडून झालेले आहेत. आता मी इथं ना जे मापाचं ब्लाऊज आहे ते बरोबर बघते आलं आहे का, तर अगदी बरोबर हुकलूक पट्टी व्यवस्थित आहे, एकदम लेवलमध्ये आलेली आहे. आता काय होतं, काही मैत्रिणींची म्हणजे बऱ्याच ताई असं म्हणतात की ताई आमची हुकलूक पट्टी कमी जास्त होते. पण हुकलूक पट्टी तुम्ही कायम शिवताना व्यवस्थित मोजून घ्या, जेणेकरून तुमची कमी जास्त येणार नाही. आणि जसं मी शिवते, जसं मी कटिंग करते, तुम्ही माझ्याच पद्धतीने केलं तर कधीच तुमची कमी जास्त हुकलूक पट्टी होणार नाही.
त्यानंतर इथं बघा थोडासा पप येण्यासाठी अजून मी थोडंसं हे करून घेतलं. तर पप बघू शकता किती छान आलेला आहे. मी थोडासा टक्स मारून घेतला आहे, जेणेकरून हुकलूक पट्टीसुद्धा जी उंचीला जास्त झालेली असते ती थोडीशी कमी पण होते आणि पपसुद्धा छान येतो, जेणेकरून पूर्ण छाती आतमध्ये बसते आणि अगदी कुठे चपटी वगैरे होत नाही. गोलमध्ये आपलं फिनिशिंग दिसतं. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने हे झालेलं आहे. त्यानंतर हुक पट्टी मी जोडून घेते. पहिला हुक लावण्यासाठी आयपट्टी बनवते. एक साईडची आयपट्टी लावून घेतली मी. आता दुसऱ्या साईडची सुद्धा मी लगेचच अशा पद्धतीने लावून घेणार आहे हुक पट्टी. आता हुक पट्टी आपण खालच्या साईडला ढकलून देतो, म्हणजेच खालच्या साईडला जोडतो. तर ही अशा पद्धतीने वरच्या साईडनी जोडून दाब टीप देऊन आणि खालच्या साईडनी फोल्ड करून आपण ती टीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे शिलाई द्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपले दोन्ही पण पार्ट रेडी झालेले आहेत. पण याला आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे, म्हणजेच पायपिंग. ठीक आहे. आता व्यवस्थित असं एक ठेवून घ्यायचं आणि इथं जर थोडंफार कमी जास्त झालेलं असेल तर ते सुद्धा कट करून टाकायचं किंवा गोल आकार देऊन घ्यायचा. आता इथं माझं परफेक्ट आलेलं आहे, फक्त मी गोल आकार दिलेला आहे. ते सुद्धा मी व्यवस्थित करून घेतलं आणि पायपिंग जोडण्यासाठी अशा तिरक्या पट्ट्या काढल्या होत्या, तुम्ही कटिंग व्हिडिओमध्ये बघितलं. त्यानंतर बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि सगळं फिनिशिंगमध्ये छान अशी पट्टी आपण जोडून घ्यायची आहे. आता बऱ्याच ताईंना पायपिंगविषयी सुद्धा डाऊट असतात की ताई पायपिंग कशी करायची, काय करायची, तिरक्या पट्ट्या कधी कापायच्या, ती पट्टी फोल्ड करायची आणि ती फोल्ड करूनच जोडायची. त्यानंतर जोडल्याच्या नंतर गळ्याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आणि कट मारून त्याचं मार्जिन सगळं आतमध्ये ढकलायचं आहे आणि अशा पद्धतीने आतमध्ये ढकलून अशा पद्धतीने टीप द्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने हळूहळू टीप देऊन घ्यायची आहे. शेवटला थोडासा कपडा फोल्ड करून आतमध्ये घालायचा आहे आणि अशा पद्धतीने फिनिशिंग द्यायचं आहे. अगदी प्रॉपर फिनिशिंग येतं, खूप सुंदर पायपिंग बनते. तशीच मी दुसऱ्या पण साईडनी सेम पायपिंग करणार आहे. आणि ह्या ब्लाऊज मला अर्जंट होता, त्यामुळं मी घाईघाईमध्ये थोडा शिवलेला होता, तरीसुद्धा खूप छान पद्धतीने हे फिनिशिंग आलेलं आहे. आता माझं फिनिशिंग म्हणायला गेलं तर तुम्ही जे कोणी पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की प्रॉपर ब्लाऊज मी कसा शिवते किंवा माझं फिटिंग कशा पद्धतीचं असतं. अगदी योग्य पद्धतीमध्ये मी ब्लाऊज शिवते. माझं फिनिशिंग खूप छान आहे ब्लाऊजचं. या सगळ्या गोष्टी मी धरूनच चालत असते आणि आपलं तुम्हाला पण तेच मी जसं मी शिवते तसंच मी तुम्हाला पण सांगत असते. त्यानंतर आपल्याला हुक लावण्यासाठी 5 आय बनवायचे असतात. ते सुद्धा मार्किंग करून तुम्ही व्यवस्थित करा नवीन असाल तर, नाहीतर मग खालीवरी होतात. पण इथं मला सवय असल्यामुळे मी अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने मी आता पूर्ण 5 लूक बनवून घेतलेले आहेत, म्हणजे आय बनवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर त्याच्यावरती दोऱ्याची पण आय तुम्हाला बनवायची असेल तर बनवू शकता. कशी बनवायची त्याचा सुद्धा व्हिडिओ बघा. फ्रंट साईडने प्रिन्सेस कट ब्लाऊज आपला पूर्ण शिवून रेडी आहे. फिनिशिंग अगदी छान आहे.